नमस्कार मित्रांनो, मी चैतन्य. मी आज आलो आहे खंडाळा, जयगड खंडाळा येथील पासून 5 किलोमीटर लांब असणारं जांभारी या गावात. तिथे जात असताना मध्ये खूप सुंदर असा नजारा दिसला, म्हणून मी थांबलो आणि व्हिडिओ बनवले. तिथून पुढे आम्ही गेलो. जांभारी येथील ही बोट आहे, पलीकडच्या गुहागर येथील जांभारी येथे घेऊन जाते. तर खूप माणसं इथून प्रवास करतात. 2 व्हीलरसुद्धा टाकल्या जातात, ते तर तुम्हाला दिसतच असेल. ते त्यांचं स्किल आहे, 2 व्हीलर बाहेर काढणे, 2 व्हीलर बोटीमध्ये टाकणे. खूप सुंदर असा नजारा होता. जयगड येथे जरी फेरीबोट असली तरीसुद्धा ह्या बोटीतून फिरण्याची मजा वेगळीच. ते आम्ही अनुभवली. खूप सुंदर असं वाटत होतं. खूप दोन्ही बाजूला दोन्ही डोंगर दिसत होते. मध्ये आपली जयगडची खाडी. त्यातून 7-8-10 मिनिटाचा प्रवास असेल. खूप मस्त असं खूप एन्जॉय केलं. निसर्गाचा आनंद घेतला. खूप सारे फोटो काढले, व्हिडिओ बनवल्या. जर कोणाला कमी खर्चामध्ये एन्जॉय करायचं असेल समुद्राच्या पाण्याचा, तर ही बोट एकदम बेस्ट आहे. एका माणसाचं तिकीट फक्त 20 रुपये आहे एका बाजूचे. दोन्ही बाजूचे मिळून 40 रुपये. तर अशा प्रकारे आम्ही पलीकडच्या जेटीजवळ जाऊन पोचलो. तिथे पोचल्यानंतर बघा, या प्रकारे अशी बोट तिथे लावतात. ते बोट 10-1 मिनटं थांबली होती. तेवढ्या वेळात आम्ही उतरून, हे बघा त्या बाजूने हे जे दाखवतोय त्या बाजूने ही बोट इथे आली. आम्ही इथे उतरलो. इथे एक छोटं दुकान आहे, तिथे पाणी वगैरे थंड वगैरे घेतला आणि 10-1 मिनटं बसलो. आणि नंतर बोट, हे गाव खूप छान आहे. हे सुद्धा जांभारी गाव आहे, एक गुहागर तालुक्यामध्ये येते. आणि आम्ही ज्या ठिकाणाहून आपण आलो होतो ते रत्नागिरी तालुक्यामधील जांभारी गाव. इथे छोटं दुकान आहे, पाहिलंच तुम्ही. इथे मी खाऊ वगैरे घेतला, खाल्ला वगैरे आणि परत फेरीबोटीत जाऊन बसलो. जाताना एवढ्या गाड्या नव्हत्या. फेरीबोटवाला दादा एक नंबर होता. त्यानं आमचे 80 रुपये झालेले, आमच्याकडून फक्त 50 रुपयेच घेतले. पुन्हा असा समुद्राचा नजारा, निसर्गाचा आनंद घेत बोटीच्या नालीच्या बाजूला बसायचा पण आनंद घेतला. त्याचेसुद्धा खूप सारे फोटो व्हिडिओ वगैरे बनवले. खूप सुंदर असं. जर कोणाला यायचं असेल फॅमिलीसाठी वगैरे तर खूप सुंदर असा प्रवास होऊ शकतो. नालीवर बसून आम्ही आनंद घेतला. बोटीच्या पुढे बसायचा चान्स मिळाला आम्हाला. आणि ही जी त्यांची गाडी काढण्याची स्किल आहे ती एकदा शेवटला बघितली आणि आमचा छोटासा प्रवास तिथे संपला. आम्ही इथून पुढे घरी गेलो.